स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्याला दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचं उत्तर. इंटरनॅशनल शाळा बंदचा GR काढा, राऊतांचं आव्हान. बॉम्बे स्कॉटिश शाळा महाराष्ट्र सरकारनेच परवानगी दिली ना, संदीप देशपांडे यांचा सवाल. राज ठाकरे मराठी शाळेत नातवाला टाकतील का, अमोल मिटकरींचा खोचक सवाल. तर GR रद्द करावा लागल्यानं मुख्यमंत्र्यांचा इगो दुखावला, रोहित पवारांचा हल्ला. मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं दोन अर्थी उत्तर देऊ नये. जलसंधारण खात्यातल्या कारभारावरून सुधीर मुनगंटीवारांचा संजय राठोडांना घरचा आहेर, तर वाघावरून सुनील प्रभू, हातकळांवरून आव्हाडांची टोलेबाजी. लातूरमध्ये शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला झोपल्याच्या घटनेवरून विधानसभेत स्थगन प्रस्ताव. शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणारे कृषी मंत्र्यांचं आश्वासन. सरकार इव्हेंटबाजी असल्याची पटोलेंची टीका. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्रीचा एक भाग देणार का, नारायण राणेंचा खोचक सवाल. तर पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळल्याचाही आरोप. अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्यांना आवरण्याची मागणी करणार. सोमय्या यांच्या एकांगी भूमिकेमुळे मुस्लिम समाज भरडला जात असल्याची राष्ट्रवादीची भावना. सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी उडवली, संजय राऊतांचा आरोप. पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तर राऊतांनी पुरावे दिले तरच खुलासा करणार, शेळके यांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी बालवी कराडची एका दलित कुटुंबाला शिवीगाळ. ऑडिओ क्लिप समोर आणत राष्ट्रवादी येतं विजयसिंग बांगर यांचा आरोप. काम होणे कर्णाकल सुरू न केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक. कर्नाकला जवळ आंदोलन करत नोंदवला निषेध. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरात शिक्षकांना रागवल्यानं 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. मुलाच्या आईवडिलांबरोबर शिक्षकांना घाणेरडी भाषा वापरल्याचा कुटुंबियांचा आरोप. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.